स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माननीय पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण सोहळा सुरू होत आहे. जोरदार टाळ्या. यानंतर कमांडर माननीय पालकमंत्री यांना रिपोर्ट करतील. रिपोर्ट करा. त्यांनी माननीय पालकमंत्री तथा मान्यवरांना रिपोर्ट दिलेला आहे. परेड निरीक्षणासाठी तयार आहे असा रिपोर्ट त्यांनी मान्यवराला दिलेला आहे. आता माननीय पालकमंत्री या परेडचं निरीक्षण करण्यासाठी जात आहेत. या परेडच्या निरीक्षणासाठी जे वाहन चालक आहेत ते श्री फारुकी हे वाहन चालक आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत सुंदर अशी ही परेड आपण पाहत असतो. पाहायला मिळत असते. अत्यंत तालबद्ध लयबद्ध सिद्धबद्ध अशी ही परेड असते. शिस्त आणि शिस्त
परभणीकरांना आज सुंदर असं या कार्यक्रमामध्ये अनेक मेजवान्या पाहायला मिळणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये आपल्याला सुंदर अशी परेड, त्यानंतर चित्ररथांचं सादरीकरण आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांची शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित सुंदर अशी कवायत आपल्याला पाहायला मिळणार आहे। माननीय पालकमंत्री परेडचं निरीक्षण करत आहेत। समरक्षणाय खलनिग्रहणा हे ब्रीदवाक्य घेऊन आमचे पोलीस मित्र सदैव अविरत कार्यरत असतात। कुठलीही अडचण येऊ, कुठलीही संकट येऊ, सदैव तयार असणारं हे पथक आमचे पोलीस मित्र परभणीकरांच्या सेवेमध्ये 24/7 N2 365 सदैव कार्यरत असलेले आपले पोलीस दल यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे स्वागत करूयात। माननीय पालकमंत्री यांनी परेडचं निरीक्षण केलेलं आहे आणि आता पालकमंत्री परत आपल्या जागेवर येत आहेत। सुंदर अशी परेड आमच्या पोलीस बांधवांनी माननीय पालकमंत्र्यांसमोर सादर केलेली आहे। आजच्या या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून परेडचं निरीक्षण करून माननीय पालकमंत्री परत आलेले आहेत। यानंतर आजच्या या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून परभणीकरांसाठी माननीय पालकमंत्री नामदार श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर शुभेच्छापर संदेश आपल्याला आता ऐकायचा आहे। सर्व परभणीकरांना विनंती, आपण हा शुभेच्छापर संदेश माननीय पालकमंत्री आपल्या समोर सांगत आहेत। आपण सर्वांनी हा शुभेच्छापर संदेश ऐकायचा आहे। सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार बंधू भगिनींनो, आज आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। त्यानिमित्त ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, त्याग केला, त्यांना विनम्र अभिवादन करते व आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। भारताचा इतिहास हा हजारो वर्षांचा समृद्ध संस्कृतीचा व संघर्षाचा इतिहास आहे। वैदिकीय काळापासून मौर्य, गुप्त, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, मराठा साम्राज्य अशा अनेक महान राजवटींनी भारताच्या वैभवात भर घातली। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून जनतेला स्वाभिमानाची प्रेरणा दिली, परंतु पुढे इंग्रजांच्या सत्तेखाली भारताला दिवसाळ गुलामगिरी सहन करावी लागली। ब्रिटिशांच्या धोरणाविरोधात देशभर स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली। लोकमान्य टिळकांचे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार गांधीजींचे आणि बलिदान यामुळे स्वातंत्र्याची ज्योत अधिक प्रखर झाली। अनेक त्याग, बलिदान आणि संघर्षानंतर ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। मराठवाडा निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होता, त्यामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व्यापक प्रमाणात लढा उभारण्यात आला। त्यावेळी देशातील 565 संस्थानिकांपैकी 262 संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली होती, परंतु हैदराबाद आणि जुनागड ही 3 संस्थाने मात्र स्वतंत्र भारतात सामील झालेली नव्हती। रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती लढा सुरू झाला
अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानातून 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जोखडातून हैदराबाद संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन झाले. पुढे राज्य पुनर्रचना झाल्यानंतर मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपवण्यात आली. आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे. ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय. भारतीय राज्यघटनेमुळे लोकांना आपले हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव झाली. भारताचे स्वतंत्र अबाधित ठेवणे, भारतीय संविधानाचे पालन करणे ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार बहाल राखून त्यांच्या व्यक्तिगत सन्मानाचे व जीविताचे रक्षण करण्याचे अभिवाचन संविधानाने भारतीय जनतेस दिले आहे. जनहितकारी, कल्याणकारी निरपेक्ष राज्य व्यवस्था राबवली जाईल असे अभिवचन संविधानात देण्यात आले आहे. जगातील मोठा सार्वभौम लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची मुक्त करण्याकरिता स्वतंत्र सैनिकांनी केलेल्या त्याग, देशासाठी आपले सर्वस्व वाळून दिलेली प्राणाची आहुती यांचे आपण स्मरण आपल्याला राहिले पाहिजे. सर्वांच्या लढ्यात स्वातंत्र्य लढ्यात परभणी जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. आपल्या जिल्ह्यातील किशनराव राजूरकर, तुळशीदास चौधरी, सय्यद आझम, नरहरी दास बावले, मधुकररावजी जैन आणि बंसीराम सोनटक्के यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या त्यागामुळे जिल्ह्याचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. जिल्ह्यातील हजारो तरुण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी झुंज दिली. प्रसंगी अनेकांनी मृत्यूलाही कवटाळले. परभणी जिल्ह्यातील चारठाणा, वालूर, ब्राह्मणी, माळकोंडा यासह अनेक गावातून मुक्तीसंग्रामाचा लढा स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. विनायकराव चारठणकर, मुकुंदराव पेडगावकर, दादासाहेब चारठणकर, शंकरराव खळीकर, हरिहरराव कहाळेकर, श्रीनिवासराव बोरीकर, लक्ष्मण मकरंदकर, भगीरथ गेना, रजनीकांतजी कौसडीकर, गणपतरावजी रेंगे, नानासाहेबजी कुलकर्णी, मनोहरजी कुलकर्णी, त्र्यंबकराव फुटाणे, दत्तराव पाटील, दौलतराव भोरे, बाबाराव किरडे, सोपानराव शिंदे, गंगाधरराव कुलकर्णी, जीवनलाल जयस्वाल, मधुकर रामचंद्र वनराव वैद्य, प्रभाकर देशपांडे, मोहम्मद हुसेन, बापूराव मेटे, बापूराव लाड, वामनराव गिलवरकर, लक्ष्मीकांत देशपांडे, विठ्ठलराव शिंदे, गणपतराव कुलकर्णी, पुंजाजीराव जाधव, रघुत्राम धर्माधिकारी, गोपालचारी अध्यापक, शंकर जाधव, दत्तोपंत गळाकाटू, व्यंकटराव सुपेकर, किशनराव मधुकर वाड, बापूराव जोशी, विठ्ठलराव भागवत, अंबादासराव डावरे, महान दन्ना बल्लाल, सूर्यखान पवार, मनोहर चव्हाण, देवराव कांबळे, भोलेखान पठाण, वाघमारे, सोळंके, अप्पाराव माळी, मोहनराव जोशी, गोपाळराव जाधव, संभाप्पा तुपकरी, विनायकराव देशपांडे, विठ्ठलराव कांगणे, श्रीधरराव चौधरी, नारायणराव सोनवटकर, विनायकराव देशमुख, माधवराव कुलकर्णी यांच्या बरोबरीने इतर नेत्यांची सुद्धा कामगिरी उल्लेखनीय आहे. लढ्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचेही योगदान महत्वपूर्ण होते. गीताबाई चारठणकर, शांताबाई पेडगावकर यासह जिल्ह्यातील अनेक महिलांनी लढ्यात अनन्यसाधारण कामगिरी बजावली. आज देशाच्या सीमेवर अनेक सैनिक पात्र सन्मान करू. आपले समता, बंधुता आणि न्याय ही मूल्येही लक्षात ठेवूया आणि ही मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करूयात. कालच भारत सरकारच्या वतीने
मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. मानाला गेला आहे. शेती क्षेत्रात दादा लाड यांनी केलेल्या कार्य अत्यंत मोलाचे दिशादर्शक आहे. त्यांच्या प्रयोगशीलतेमुळे राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना नवीन दिशा मिळाली आहे. दादा लाड यांनी संपूर्ण आयुष्य ग्रामीण भारत, शेतकरी समाज आणि राष्ट्र उभारणीसाठी समर्पित केले आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करते की जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व समानतेने सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहावे. आपल्या देशाच्या समर्थ उभारणीमध्ये युवकांचा मोठा वाटा आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या या आधुनिक युगात आपली युवा पिढी यासाठी अधिक अग्रेसर राहील अशी अपेक्षा आहे. आपण सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास सामाजिक जीवनमान उंचावण्याबरोबरच आपल्या देशाला सामर्थ्यशाली महासत्ता बनवू शकतो याची मला खात्री आहे. प्रत्येक प्रजासत्ताक दिनाच्या आनंदात जय महाराष्ट्र. हा होता माननीय पालकमंत्री यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त संदेश. संचलन प्रदर्शन आपल्या समोर सादर होत आहे.
दामिनी नरवणे त्यानंतर ग्रह सर्कल प्लाटून कमांडर गंगाधर कटाले सुवर्णमणी गणेश खुणे प्लाटून कमांडर श्री पंडित पुढील प्लाटून नेताजी सुभाषचंद्र बोस महिला होमगार्ड नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा प्लाटून कमांडर आर्यन अवचार सुवर्णमणी अर्जुन नाईक त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा परभणी प्लाटून कमांडर सोमनाथ मुकाळे सुवर्णमणी करण वाले नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा ज्ञानेश्वर सूर्यवंशी सुवर्णमणी शरद हिरवळे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा प्लाटून कमांडर शिवम ठाकरे सुवर्णमणी नागेश डोंगरे पुढील प्लाटून पृथ्वीराज देशमुख सैनिक शाळा धर्मापुरी प्लाटून कमांडर सायली सदावर्ते सुवर्णमणी ऋतुजा कपले पुढील प्लाटून एनसीसी पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय प्लाटून कमांडर रितेश कांबळे सुवर्णमणी योगेश लटपटे पुढील प्लाटून सावित्रीबाई फुले हायस्कूल परभणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंजली वावळे एसपीसी हा केंद्र सरकारचा जो उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनहित भावना विकसित करण्यासाठी हे प्लाटून तयार करण्यात आलेलं आहे. प्लाटून कमांडर अंजली वावळे सुवर्णमणी पल्लवी भुसे गांधी विद्यालय स्काउट प्लाटून कमांडर जगदीश कदम सुवर्णमणी वेदांत साबळे गांधी विद्यालय गाइड प्लाटून कमांडर वैदेही कदम सुवर्णमणी स्नेहा जुने यानंतर बीडीडीएस पथक बॉम्ब शोधक व नाशक पथक प्लाटून कमांडर श्री गुट्टे त्यानंतर श्वान पथक हा श्वान आहे सिंह चालक श्री शकील माणिक मांडे क्यूआरटी क्विक रिस्पॉन्स टीम जलद प्रतिसाद पथक प्लाटून कमांडर गणेश पावडे सुवर्णमणी श्री सेंजवड त्यानंतर गंगा नियंत्रण पथक सुवर्णमणी श्री दैठाकर त्यानंतर जनरेटर व्हॅन श्री अशोक कदम जनरेटर व्हॅन त्यानंतर सी व्हॅन प्लाटून कमांडर शेख मसूद त्यानंतर इंटरसेप्टर व्हॅन प्लाटून कमांडर पांडुरंग बचाटे अग्निशामक दल प्लाटून कमांडर शेख सरोवर
सुपरनगरी गौरव देशमुख. सर्व वाहनांनी मागच्या बाजूला जायचं आहे. आपल्याला विद्यार्थ्यांना समोर घ्यायचं आहे. यानंतर अग्निशामक दल परभणी, महाराष्ट्र अग्निशमन आणि ग्रामीण सेवा परभणी शहर महानगरपालिका. यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा हा चित्ररथ आहे. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना परभणी शहर. त्यानंतर स्वीप अंतर्गत मतदार जनजागरण पथक गोंधळी राजाराम बापू कदम वैशाख सब कमांडर रामदास कदम सुपरनगरी मदन कदम. त्यानंतर बाल विवाह मुक्त भारत, बाल विवाह मुक्त भारत. त्यानंतरचं पुढचं पथक आहे अँब्युलन्स. त्यानंतर जिल्हा परिषद परभणी, जिल्हा परिषद परभणीच्या विविध विभागाच्या ज्या योजना आहेत त्याचं हे पथक. कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद परभणी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी, इंटिग्रेटेड ड्राइविंग टेस्ट ट्रॅक, ऑटोमॅटिक व्हेकल टेस्टिंग सेंटर आरटीओ. त्यानंतर पुढील चित्रपटात कृषी विभाग योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, ज्ञानराज नावली एफपीओ रुडी कांचनेश्वर, एफपीओ कात्नेश्वर. राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजना प्रशांत लाड राहणार काम. तृतीय चित्रपट राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना रत्नमाला देशमुख राहणार लोहगाव. विपणन केंद्र अंतर्गत पिकअप व्हॅनचं वाटप आणि पुढील विभाग सामाजिक न्याय विभाग, सहाय्यक कार्यक्रम समाज कल्याण परभणी. इसको थोड़ा है ना, इसको तो थोड़ा पीछे लगा. यहाँ पे ना पूरा रहने वाला है, विद्यार्थी आपल्याला पुढे आणायचे आहेत. थोड़ा आजू बाजू में. यानंतर आपल्या समोर इधर इधर यहाँ पे डॉग शो होने वाला है. पीछे ले लो इसको, इधर पीछे ले लो. इधर साइड मार जाओ, साइड मार जाओ. हे माननीय पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी साहेब यांच्या कारण असलेला श्वास टायसन श्वास बदलले समोर लागत आहात. आता आपल्या समोर येतोय सिम्बा आणि टायसन. सिम्बा जो आपल्याला जो फॉर्म कलर ज्याला आता आपण पांढरा आपला सोनेरी कलर म्हणून हा आहे. टायसन हा आपला गुन्हे शोधक श्वान आहे आणि सिम्बा हा अंमली पदार्थ शोधतो आणि टायसन जो आहे काळ्या कलरचा तो आपला गुन्हेगारांना शोधतो. आता माननीय पालकमंत्री महोदयांचं स्वागत करायला सिम्बा पुष्पगुच्छ घेऊन येत आहे. टाळ्या वाजवूया सिम्बाखाली. मॅडम
आणि सिंबाने मॅडम पालकमंत्री महोदयांचं स्वागत केलेलं आहे. आपले जे दोन्ही श्वान आहेत, ही दोन्ही आमचे शिलेदार हे राष्ट्रीय स्पर्धेत सिलेक्ट झालेले आहेत. आपण आता त्यांचं कौशल्य या ठिकाणी बघणार आहोत. दोघांनाही राज्यभरातून आपलं परभणीचं नाव यांनी उंचावलेलं आहे. सिल्वर मेडल मिळवून ते आपल्या राष्ट्रीय स्पर्धेत गेलेले आहेत. आता आपण जे मास्टर आहेत दोघे जाधव आणि सादिक खान पठाण, त्यांनी आपल्या दोघाही या शिलेदारांना दोघे श्वानांना ऑर्डर दिलेली आहे. आता सबसे बात नहीं वो कोई भी आ जाए, चाहे कौन सा भी व्हीकल आ जाए. त्यांचे मास्टर त्यांना ऑर्डर देत आहेत. आता आपण या ठिकाणी दुसरा डेमो बघूयात. रिपुदेला फूड, डॉगला कोणी फूड देऊन त्यांचं सॅबोटेज करू शकतं. त्यांना तर ते कोणाच्याच हातचं फूड खात नाही मित्रांनो, कोणाच्याच हातचं अन्न घेत नाही. आपण बघूयात, आपण त्यांना जेवण देऊन बघूयात ते घेतात का. बघा त्यांना जेवण देत आहेत, त्यांनी डुंकूनही बघितलं नाही. बघा तुम्ही टायसन कसा अस्थिर प्रज्ञ आहे, त्याच्याकरता टाळ्या. ते बघा त्याने तोंड विस्फारलेलं आहे. सिंबा बघा बघत देखील नाहीये. देख सकते हो आप. आता त्याचे मास्टर त्यांना देतील, त्यानंतर आपण बघूया ते कसे घेतात. आता बघा मास्टरचे हातूनच ते जेवतील. मास्टरचे हातून ते घेत आहे ते बघा ते जेवण. आता आपण पुढचा डेमो बघूयात. ओबिडियन्स म्हणजे शिस्त पालन काय असतं, आपली पोलीस खात्यातली शिस्त ज्यांच्याही अंगी बांधलेली आहे. सिंबा आणि टायसन हे शिस्तीचे पाईक आहेत, ते आपल्याला दाखवून देतील. आता त्यांना स्टे केलेला आहे, म्हणजे एकाच ठिकाणी थांबायचं. आपण स्टॅच्यू करतो ना मुलांना, तसं मला ते हल्ले का आहे तिथेच, बिलकुल हलणार नाही. आता त्यांना बस सांगितलंय, बसले सीट बैठे, त्यांना जाऊन म्हणजे निवांत बसा, आरामात बसले. आता रोल त्यांना सांगतील, ते रोलिंग करतील. ते बघा पूर्ण झोपून गेले. आता झोपायला सांगितलं, पूर्ण निवांत झोपून जा. झोपले. आता रोल केला त्यांनी, रोल सांगितलं. आता त्यांना उठायला सांगितलं तुम्ही. आता त्याच्या जवळ यायला सांगितलं आहे. आता मला त्याच्या पायातून जातात, त्याच्या घेतलं बिघड बनवतात, पायातून जाऊन